चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता चौथीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील 2 नंबरची जी कविता आहे ती 2 नंबरची कविता अभ्यासणार आहोत. कवितेचे नाव आहे श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात ही जी कविता आहे ही कविता लिहिलेली आहे लोकराम शेंडे यांनी. मग लोकराम शेंडे कोण आहेत? या कवितेचे कवी आहेत. जे कविता लिहितात त्यांना कवी किंवा कवयित्री म्हणतात. जर पुरुषाने एखाद्या कविता लिहिली असेल तर ती कवी, आणि एखाद्या महिलेने कविता लिहिली असेल तर ती कवयित्री. या कवितेचे कवी आहेत लोकराम शेंडे. आता ही जी काही कविता आपण पाहणार आहोत तुमच्या चौथीच्या पाठ्यपुस्तकातील, ती कविता जरा वेगळ्या बोलीभाषेतली कविता आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा बोलीभाषा बोलल्या जातात. त्यापैकी एक बोलीभाषा म्हणजे झाडी बोलीभाषा. कोणती बोलीभाषा? झाडी. या झाडी बोलीभाषेतली ही कविता आहे. कविता ऐकताना तुम्हाला अतिशय गंमत वाटेल. कधीही न ऐकलेले शब्द तुमच्या कानावर पडतील, अवघड अवघड शब्द कानावर पडतील. मग तेच जे शब्द आलेले आहेत ते त्या झाडी नावाच्या बोलीभाषेतले शब्द आलेले आहेत. नाहीतर कवितेचा अर्थ मात्र तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे. श्रावण म्हटलंय म्हणजे श्रावण. श्रावण म्हणजे श्रावण, म्हणजे हेच तुम्हाला लगेच माहीत झालं का श्रावण हा एक महिना आहे. आणि श्रावण महिन्याचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला ही कविता गाऊन दाखवतो, तुम्ही व्यवस्थित ऐकायची. ऐकल्यानंतर मग मी तुम्हाला थोडक्यात त्या कवितेचा अर्थ पण सांगणार आहे. श्रावण महिन्यात होते मोठाच नवल, 7 रंगांचा तोरण कसा अबारी चोवल. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाक धुक इजा किल्लोर करती. श्रावण महिन्यात पाका फुलवते मोर, नाच ठाटात माटात संगा धरून लांडोर. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक. श्रावण महिन्यात झाला पाणी भोवताल, धारा नाचत नाचत थेंबा धरतेत ताल. कवी लोकराम शेंडे यांनी ही लिहिलेली कविता, अतिशय सुंदर कविता, झाडी बोलीभाषेतली ही कविता आहे. ती आता तुम्ही कविता ऐकलेली आहे. या कवितेचा अर्थ मी तुम्हाला सांगतो पहा. कवितेचं जे काही पहिलं कडवं आहे ते पहिलं कडवं, श्रावण महिन्यात होते मोठाच नवल, 7 रंगांचा तोरण कसा अबारी चोवल. आदित्य, श्रावण महिन्यात म्हणजे काय? श्रावण महिन्यात होते मोठाच नवल. होतं मोठं नवल म्हणजे श्रावण महिन्यात एक मोठं आश्चर्य पाहायला मिळतं. श्रावण महिन्यात आपल्याला एक मोठं नवल, नवल म्हणजे आश्चर्य, आणि मोठाच म्हणजे मोठं. श्रावण महिन्यात आपल्याला एक मोठं नवल आश्चर्य पाहायला मिळतं. एक नवीन आश्चर्य घडतं. काय? 7 रंगाचा तोरण कसा अबारी चोवल. आपल्या घरी जर काही कार्यक्रम असेल, जर काही सण असतील, तर आपण आपल्या दाराला काय लावतो? तोरण लावतो. बरोबर आली आणि उत्तर दिलं, तोरण लावतो. बरोबर आहे. मग तोरणाचा आकार कसा असतो? असा इंद्रधनुष्यासारखा असतो. बरोबर ना? इंद्रधनुष्यासारखा असा आकार. धनुष्य कसं असतं? असं असतं, अर्धवर्तुळाकार. तोरण पण असा अर्धवर्तुळाकार असतो. तसंच श्रावण महिन्यात एक मोठं नवल घडतं, एक आश्चर्य घडतं. आकाशामध्ये आपल्याला 7 रंग असलेलं इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. मग 7 रंगाचा तोरण, तोरण म्हणजे तेच इंद्रधनुष्य. अबारी, अबारी म्हणजे आकाशात. आकाशात अबारी म्हणजे काय? आकाशात. आणि चोवल म्हणजे दिसतं. म्हणजे हेच एक मोठं नवल. तुम्हाला प्रश्न जर विचारला तर सांगता आलं पाहिजे. श्रावण महिन्यात एक मोठं नवल, एक मोठं आश्चर्य कोणतं? तर श्रावण महिन्यातील एक मोठं आश्चर्य, आकाशामध्ये आपल्याला 7 रंगांचं इंद्रधनुष्य पाहायला मिळतं, दिसतं. पहिलं कडवं लक्षात आलं का? 7 रंगांचा तोरण कसा अबारी. अबारी म्हणजे आकाशी, आकाशी म्हणजे आकाशात, आणि चोवल म्हणजे पाहायला मिळतं, दिसतं.
हेच एक मोठं नवल श्रावण महिन्यात पहिलं घडत असतं. दुसरं कडवं पहा. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती. कोण सांगतं रे? ढगा म्हणजे काय? नाही, ढग. ढगा म्हणजे ढग. आणि ढोल वाजवती म्हणजे ढगांना हात आहेत का? ढग ढोल वाजवतात का? त्याचा अर्थ असा आहे, एखादी निर्जीव वस्तू सजीवासारखी कृती करते पहा. ढगांचा जो काय आवाज होतो, ढगांचा जो काय गडगडाट होतो, त्याला म्हणलंय ढग ढोल वाजवतात. आकाशामध्ये पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये ढगांचा गडगडाट ऐकायला येतो ना. आपण काय म्हणतो? म्हातारी हरभरे बरडते, म्हातारी हरभरे बरडते. तसंच श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती म्हणजे काय? ढगांचा जसं काय ढोल वाजवतात असा ढगांचा गडगडाट आपल्याला ऐकायला येतो. कारजात धाक धुक इजा किल्लोर करती. कारजात म्हणजे काळजात, काळजात म्हणजे हृदयात, कारजात म्हणजे काळजात आणि काळजात म्हणजे हृदयात. हृदयामध्ये धाकधूक होते, अशी भीती वाटते पहा. काय होते? भीती वाटते. धाकधूक म्हणजे भीती, कारजात म्हणजे काळजात. कशाची भीती वाटते रे? तर इजा म्हणजे विजा. आकाशातल्या विजा ज्या आहेत त्या किल्लोळ करतात. किल्लोळ म्हणजे कल्लोळ. कल्लोळ म्हणजे तुम्ही कधी आकाशात बघा श्रावण महिन्यामध्ये वीज अशी जर कडाडली ना, तर एवढा मोठा प्रकाश डोळ्यावर चमकतो, आपण घाबरतो, आपल्या अंगावर काटा येतो, आपल्या अंगावर शहारे येतात. म्हणजे श्रावण महिन्यात पावसाळ्यामध्ये विजांचा कडकडाट चालू असतो, म्हणजेच विजा किल्लोळ करतात, कल्लोळ करतात. संपूर्ण उजेड असा पृथ्वीवर पडतो, किती अंधार असला तरी. आकाशात वीज कडाडली ना, विजांचा कडकडाट चालू झाला ना, तर अशी पृथ्वीवर पहा, जमिनीवर सगळीकडे आपल्याला उजेड दिसतो. म्हणजे याचा अर्थ श्रावण महिन्यामध्ये ढग आकाशामध्ये गडगडाट करतात, ढगांचा जसे काय ढोल वाजवतात. आणि आपल्या काळजात म्हणजे आपल्या काळजात, आपल्या हृदयामध्ये धाकधूक होते, भीती वाटते. का? कारण त्या विजा पण कल्लोळ करत असतात, विजा चमकत असतात आणि विजांचा सुद्धा कडकडाट आकाशामध्ये चालू असतो. श्रावण महिन्यात पाका फुलवते मोर. पाका, मोराचा पाका म्हणजे मोराचा पंखाचा पिसारा. मोराला फार आनंद झालेला असतो. मोर पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो. एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली की मोर थुई 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 नाचत असतो. आणि नाचता नाचता मोर काय करतो? त्याचा जो काही पिसारा आहे, रंगीबेरंगी पिसारा, असा गोलाकार पिसारा करतो आणि असा गोल 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 नाचत राहतो. श्रावण महिन्यात पाका फुलवते मोर. पाका म्हणजे काय? त्याच्या पंखाचा पिसारा कोण फुलवतं? कोण करतं गोल? मोर करतो. नाचत ठाटात माटात संगा धरून लांडोर. मोर अगदी थाटा माटात नाचतो. आपण कसं आपल्या घरी काही कार्यक्रम असेल, कोणाचं जर लग्न असेल तर त्याची जर मिरवणूक असेल तर असे मस्त सुंदर कपडे घालतो, रंगीबेरंगी कपडे घालून आपण थाटा माटात नाचतो. तसा मोर त्या श्रावण महिन्यामध्ये थाटा माटात नाचताना दिसतो. पण कोणासोबत? लांडोरी सोबत. लांडोर कोण आहे? लांडोर ही मादी आहे आणि मोर हा नर प्रकारातला आहे. मोर हा लांडोर सोबत थाटा माटा संगा, लांडोर संगा म्हणजे लांडोर सोबत थाटा माटात, थाटात माटात म्हणजे थाटा माटात नाचत असतो, आनंदाने नाचत असतो. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक. आपण म्हणतो ना, अरे भुरभुर पाऊस पडतोय. काय? भुरभुर पाऊस पडतोय म्हणजे जास्त मोठा नाही, थोडीशी भुरभुर पडते. म्हणजेच काय? रिमझिम पाऊस म्हणतात त्याला. काय म्हणतात? रिमझिम पाऊस. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक. श्रावण महिन्यात पावसाचं जे काही पाणी आहे, जो काही पाऊस आहे, तो असा रिमझिम पाऊस पडत असतो, भुरभुर पाऊस पडत असतो. कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक. कानी म्हणजे कानावर. काय पडत असतं रे आपल्या? भेपक्याचा. भेपका म्हणजे कोण? बिडूक. बेपक्याचा म्हणजे बेडकाचा. कानी म्हणजे कानावर. काय पडतो? गाणा. गाणा म्हणजे त्याचा आवाज, गाणा म्हणजे त्याचा गाणं. कोणतं गाणं? डुरुक डुरुक. डुरुक डुरुक म्हणजे डराव डराव. बेडुकाचा आवाज कसा आहे? डराव डराव. मग बेडकाचं जे काही गाणं आहे डराव डराव म्हणण्याचं, ते बेडकाचं डराव डराव म्हणण्याचं गाणं जे आहे, डराव डराव म्हणण्याचं गाणं, ते आपल्या कानावर रात्रीचे पडत असतं. कळलं? भेपक्याचा म्हणजे बेडक्याचा, गाणा म्हणजे त्याचं गाणं, राती म्हणजे रात्री, आणि डुरुक डुरुक म्हणजे ते डराव डराव गाणं जे आहे बेडकांचं. ते पाण्यात असतात, जमिनीवर असतात, रस्त्याच्या कडेला असतात आणि ते डराव 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 करत राहतात. त्यांचं ते गाणं आपल्या कानावर पडत असतं.
श्रावण महिन्यात झाला पाणी भोवताल. सगळीकडे काय असतं? हा, आपण जिथं राहतो, शेतात राहा, गावात राहा, सगळीकडे तुम्ही बाहेर पहा, सगळीकडे पाणी साचलेलं असतं. रस्त्याने पाणी, डबक्यात पाणी, सगळीकडे शेतात पाणी. धारा नाचत नाचत थेंबा धरते ताल. धारा, पावसाच्या धारा आकाशातून खाली येतात. जसं काय त्या धारा डान्स करत असतात, नाचत असतात आणि ते थेंब सुद्धा ताल धरतात. तो थेंब टप 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 टप, थेंबांचा जो आवाज आहे, थेंबांचा जो आवाज आहे खाली जमिनीवर पडण्याचा, डबक्यातल्या पाण्यात जे थेंब पडतात त्याचा, शेतातल्या पाण्यात जे थेंब पडतात त्याचा, त्या पाण्याच्या थेंबांचा आवाज सुद्धा ताल धरतात. आपण कसं एखादी कविता म्हणताना, गाणं म्हणताना तालावर म्हणतो, तसे थेंब सुद्धा तालावर पडत असतात पावसाच्या धारा खाली जमिनीवर आल्यानंतर. अशा पद्धतीने आजची ही जी कविता आहे, श्रावण महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात ही कविता आपण अभ्यासलेली आहे. कविता म्हणून पण तुम्हाला मी दाखवलेली आहे, कवितेचा अर्थ पण मी सांगितलेला आहे. फक्त 1 मिनिटात आता मी परत एकदा अर्थ सांगतो. श्रावण महिन्यात आकाशामध्ये इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर आहे. नंतर ढगांचा गडगडाट आपल्याला ऐकायला येतो. आपल्या काळजामध्ये धाकधूक कधी होते? जेव्हा विजा आकाशामध्ये कडकडाट करतात, विजा दिसतात, चमकतात. मोर आपल्याला त्याचा पिसारा फुलवून नाचताना दिसतो आणि अगदी थाटामाटात आनंदाने लांडोरीसोबत पण नाचताना दिसतो. पाणी जे आहे ते रिमझिम पाऊस पडताना आपल्याला श्रावण महिन्यात दिसतो आणि आपल्याला रात्रीचे बेडकांचं डरावडराव गाणं पण ऐकायला कानावर पडतं. श्रावण महिन्यामध्ये सगळीकडं पाणीच पाणी साचलेलं असतं आणि पावसाच्या ज्या धारा आहेत त्या जसं काय नाचत असतात आणि जे काही थेंब जमिनीवर पडतात, पाण्यात पडतात, ते एका तालावर तुम्हाला पडताना दिसतात. अशी अगदी सुंदर कविता, श्रावण महिन्याचं वर्णन करणारी कविता कवी लोकराम शेंडे यांनी आपल्याला इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. ही कविता आपल्याला पाठ करायची आहे. कविता सगळ्यांना समजली का? परत एकदा मी तुम्हाला याचा अर्थ समजावून सांगणार आहे. ओके, थँक्यू.